कोरोना महामारीच्या भीतीने शाळा बंद असल्याने आभासी अभ्यासक्रमांचा पर्याय पुढे आला। एवढेच नव्हे तर वर्क फ्रॉम होम ही संकल्पनाही प्रचलित झाली। अगदी पहिल्या वर्गापासूनच तर ज्येष्ठांपर्यंत स्मार्टफोन, टॅबलेट, आयपॉड किंवा संगणकाचा वापर वाढला आहे। हे सर्व करताना आपण डोळ्यांकडे दुर्लक्ष करीत आहोत। टाळेबंदी नंतरच्या काळामध्ये डोळ्यांच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे। नेत्ररोग तज्ञांकडे सर्वाधिक बालक विद्यार्थी डोळे तपासणी करून औषधोपचार घेत आहे, तर काही चष्मा लावत आहे। त्यामुळे आभासी काम करा, मात्र जरा सांभाळून असे म्हणायची वेळ आली आहे। कोरोनामुळे प्रत्येकाच्या जगण्याचा मार्गच बदलला। वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन वर्क असे विविध पर्याय समोर आले आहे। विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ लक्षात घेता पालकांची चिंता वाढली आहे। शाळा बंद असताना शाळांनाही पर्याय म्हणून आभासी अभ्यासक्रमाला पसंती दिली। नवलाईच्या 9 दिवसांप्रमाणे आपला पाल्य अगदी कमी वयात सहज स्मार्टफोन, आयपॅड हाताळतो, त्याला यातील सर्व काही समजतं, असा भाव इतरांना करून देण्यात पालक धन्यता मानत होते। मात्र आता पाल्य तासनतास स्मार्टफोन घेऊन बसत असल्याने त्यांच्या एकूणच वागण्यात बदल जाणवत असल्याने पालकांची चिंता आणि डोकेदुखी वाढली आहे। त्यातच डोळ्यांच्या आजारातही वाढ होत आहे। त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही वेळीच सावध होऊन कामाच्या व्यस्ततेत वेळ काढून डोळ्यांकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। विद्यार्थ्यांच्या पाल्यांच्या आभासी अभ्यासांपूर्वी डोळ्यांचा त्रास नव्हता। हल्ली डोळे, डोके दुखणे, डोळे लाल होणे, अश्रू गळणे असा त्रास जाणवताच नेत्रतज्ञांकडे गेले। त्यांनी औषधोपचार करून टीव्ही न पाहण्यासह मोबाईल न हाताळण्याचा आणि चष्मा वापरण्याचा सल्ला दिला आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।